सुंदरीचे बाळ खेटरानं काना मारा मारा माई मांबर लोकांना माहित आहे का तुम्ही मार ना तरीच ते कोणते आहेत म्हणून समजलं का याचा बाप सक्का मामा सक्का माझा मामा सगळं पण नात्याच्या स्टेजच्या खाली उतरल्याच्या नंतर समजलं का या स्टेजवर तू शाही ना मी शाही बरोबर आहे समजलं का तर रिश्तेदारी घरी घरी घरापर्यंत स्टेजवर नाही समजलं का मग लोकांचा तुम्ही शिल्ड भेटला माई मांबाई न म्हणून लोकांना माहितच आहे का सच्ची सोनू सुरतची मांबाई ढोय म्हणून समजलं का बरं असतो त्या गोष्टीचा आनंद आहे हा प्रश्न विचारला मी प्रश्न विचारला कारण रंग भगवा कुणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा रंग भगवा कुणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा तर एका राजाच्या राजवाड्यामध्ये काहीतरी होतं म्हणजे त्या राजाला सूर्याचा दिला सभा भरली होती म्हणते हा राजाच्या राजवाड्यामध्ये सभा भरली होती तर त्या राजाच्या पगडीला सूर्याचं म्हणजे मोराचं पीक लावलं होतं तर तो तुर्रा त्याच्या हातामध्ये तेव्हापासून तुर्रा नाव झालं म्हणते शाहीर हा आणि मग त्या राणीने या करंगरी म्हणतात ना जी याला का म्हणलं याला का सांगते हा करांगी म्हणते तू म्हणजे करांगी हो याही तुला सांगतो कशी करांगी करांगी गेली म्हणते तेव्हापासून कलंगी नाव पडलं म्हणते बापरे मग ते आमचे वस्ताद आम्ही ज्याला आमचे गुरुवर्य म्हणतो ज्याला वस्ताद ज्याला आम्ही गुरुवर्य म्हणतो कारण शाहीर श्रीरामजी या शाहिरीचे नाक होते शाहीर श्रीरामजी काय म्हणतात लगन कलंगीचे लगन कलंगीचे तुर्या लगन हा लगन तुर्याच्या कलंगीच्या नवऱ्याचे मग ते पागल होते का नाही का मग कलंगी बाळ तुर्रा नवरा मग ते पागल होते का तेवढे वस्ताद होते ना ते ज्ञानीवंत होते ते पागल होते का नाही मग आम्ही का तेवढे तोप झालो का मग तिथं कोणची आमची तुर्रा आला होता मग रंग भगवा कुणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला मग हे कवण्या सांगलं असतं तू नाकाचा होतास ना मग तू नाकाचा होता तर हे कवण्या सांगलं असतं तू नाक लावून त्यात पेवरायला एवढ्या ना मग सांगलंच काऊन नाही सांग ना काम हे नाही जमत का आता भगवा म्हणजे काय मग हिरवा म्हणजे काय हे कवण्या सांगलं असतं मग हे कवण्या सांगलं असतं का तुझ्याकडे हे नाही जमत का आता बाई पहा म्हणजे कशी तुझ्या खलबला म्हणजे सोडत नाही आज तुला वाटत असेल समजलं का हा आणि म्हणजे सोनू खामसून घेतो घात आणि घाला दिंगा नाही ते सुरतचा समजलं का हो आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर सुरत अरे हमने अरमान से हमसे जीता है काय वाटतं तुला आम्ही अरमान से हमसे जीता है अरे तेरे वक्त आने पर तेरे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं वक्त आने पर तेरे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं काय वाटते तुला काय वाटते समजलं का शायरी करने के लिए म्हणते रात में जगना पड़ता दिन में सोना हो आता तू सांगशील आम्हाला शायरी कशी करायची आता याला गुरु बनवा लागते मला याच काम दिसते तुला आता गुरु बनवाचे बापा मग घेतो जरीच्या धोतर आले थोडतो मस्त का उलट्या गुऱ्याचा करतो याले गुरु आता रे वा शाहीर आणि म्हणून मला म्हणायचं आहे गाणं म्हणलं शाहीर साहेबांना तेरे बिना नहीं जिन मेरी जान तो मैं जीवन से कह दूंगा ना बड़ा जीना तेरे बिन मेरी जान तो मैं जीवन से कह दूंगा ना उसे दिलो जान से चाहते हैं जिसे मानते हैं हम उसे दिलो जान से चाहते हैं
माँ कसम उसने हमारे साथ अगर गद्दारी की तो उसे हम सलाम भी नहीं करते हैं, उसे हम सलाम भी नहीं करते. पण तुला मी माझ्या अंतःकरणापासून तुला माहित आहे. समजलं का? तूच एक आहेस माझ्या मनात फक्त. समजलं का? आणि बाळाची ना तेरे बिने मेरी जान, तुम जीवन से कह दूंगी ना बाळाची ना तेरे बिने मेरी जान, तुम जीवन से कह दूंगी ना न पडली याची गाठ, आज माझ्या संग पडली तुझी गाठ, अन लावतो आता तुझी वाटही वाट. आता माझ्या न पडली तुझी गाठ, आता लावतो मी तुझी वाट. आज माझ्याशी पडली तुझी गाठ, आणि आज माझ्याशी पडली तुझी गाठ, आणि लावतो मी तुझी आज वाट, आणि लावतो मी तुझी वाट. लटका देंगे, तू चाहता होगा कि ये सोनू को लटका देंगे, मगर ताकत रखती हूँ बिजली जैसी कि तुझे भी ऐसा झटका देंगे. ताकत रखती हूँ बिजली जैसी कि तुझे भी ऐसा झटका देंगे. तेरी ताकत नहीं है मुझे आजमाने की, तेरी ताकत नहीं है मुझे आजमाने की सूरज. अगर मैंने अपने दिल में चाहा तो ऊपर से नीचे तुझे पटका भी देंगे, ऊपर से नीचे तुझे पटका भी देंगे. कैसे कैसे पटकेंगे? तो ज्ञान से पटकेंगे. समजलं का? शाहिरी एक जनजागृतीची मशाल आहे. समजलं का? ह्या शाहिरीच्या माध्यमातून हे जनजागृत व्हायला पाहिजे आणि प्रबोधन झाले. समजलं का? तर लोक अशी वाट पाहून राहिले म्हणते का सोनू किंवा सूरजचे घेते, आणि सूरजच्या तू घेवाले आलास तू माय नाही घेणार तर पाय तर तुझ्या पावरात. समजलं का? पाय तो तुझा पावरा ने म्हणून मला सूरज, अरे ये कोई पहली बार नहीं, कई बार तुझसे पड़ गया पाला. ये कोई पहली बार नहीं, कई बार तुझसे पड़ गया पाला. अरे मैं हूँ पंचशील वाली, तू क्या कर लेगा मेरा कलंगी वाला? कुछ नहीं. क्या करशील तू? समजलं का? टोकेल्याची धाव कुपावरी आहे एवढं मला माहित आहे.
समजलं का याची जान आहे. ऐक माझ्या दुई मी गाणं काय म्हणते. हॅलो अण्णा साहित्याची खान गमाय अन लहू बोलला दे तलवार गमाय अण्णा साहित्याची खान गमाय अन लहू बोलला दे तलवार गमाय अन एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीनं भिडला. सुरात एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीनं भिडला. अण्णा साहित्याची खान गमाय बोलला दे तलवार गमाय अण्णा साहित्याची खान गमाय बोलला दे तलवार गमाय. सुरतचा म्हणजे पायचा कोटवर तुझी धावा आहे तर समजलं का. अरे म्हणून तुला मोडीच भेटणार काय सुरत तुला मोडीच भेटणार काय अरे तुला पोरून उरणार हा सामना खमसून होणार सामना खासून होणार. धिंगाणा घाल म्हणजे धिंगाणा लेता अवश्य नाही धिंगाणा घाललो दिलो. समजलं का. ज्याच्या का पडशील त्याचा कळावर काय वाटते तुला समजलं का. हा लक्षात ठेव जरा समजलं का. हा आणि म्हणून आणि हा सामना खामसून न होणार सामना घासून न होणार माझ्या प्रश्नाचं उडवा उडवी करते. याचं त्याचं येलाचं बेलाचं येलाला घर पसर फुलतो लावूच नको आज समजलं का. ना कावऱ्याच्या भेड मध्ये भिडलं गेलो ना का मी म्हणता तू अवश्यच नाही म्हणलं समजलं का. तू सोनूचा पावर पाहिलाय समजलं का. काही नवीन गोष्ट काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे समजलं का. तू सोनूचा पावर नाही पाहिला का. सोनूचा पावर नाही पाहिलास का तुला. काय वाटते तुले तुका चमकोन पाहिजे तुका सोनू का चोला समजून राहिलास का. नाही तुला असं वाटते का सोनू चोला नाही म्हणून. तुला दिसत तीन टप्पा लोकांवर केसावर फुगेवाली
नाही दिसून आली का केसावर फुगेवाली सभाला विचार होणं तयार सभाला का होणं तयार भेटो का तयारी रे नाही भेटो का तयारी रे काय वाटते तुले समजलं का आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर सुराज अरे तत्वाची करतो शाहीर मी ठोकणाऱ्या कधी झोडत नाही तत्वाची करतो शाहीर मी ठोकणाऱ्या कधी झोडत नाही आणि तू करतेस ज्ञानाची शाहिरी ते सोनू काही ठोकणाऱ्या झोडत सोनू काही भाड झोपत नाही समजलं का तू करतेस तत्वाची शाहिरी हे सोनू काही भाड झोपत नाही काय वाटते तुले धिंगाणा तुझा माती बोल लागलं तर कायची गोष्ट समजलं का समजलं का पण लढीत तुझ्याशी तत्वाने आणि लढीत तुझ्याशी ज्ञानाने वायफाड तर कधी बोलत नाही माझ्या नंगार शायरी मला आवडत नाही नंगार शब्द माझ्या गाण्यामध्ये नाही वाईट शब्दाचा वापर कधी कधी करतच नाही समजलं का मी फिरीन फक्त तत्वाने तुझ्याशी फिरी फक्त ज्ञानाने समजलं का कमरीच्या खालून शकत त्याच्या शाहिरी म्हणतात का खूप वानवत नाही लोक मग त्याच मागं गेल्यावर समजलं का सर तुला माहित आहे काय काय बोलतो लोक मागं ऐक माझ्यावर काय म्हणायचं